लक्ष्मीच्या वैभवात नांदण्याचा, उदंड ऐश्वर्य उपभोगण्याचा, महाराष्ट्र सर्वत्व कलेचा परिमळ, बुद्धीचा सुगंध पराक्रमात दरवळत होता. महाराष्ट्र असा सुखाने नांदत असतानाच एका दृष्ट काल यौवनाची वक्रदृष्टी महाराष्ट्रावर पडली. या काळात महाराष्ट्र परकीय स्वाऱ्यांच्या टाचे खाली भरला जात होता. आदिलशाह आणि मोगलांच्या सत्तेचा अर्थ अपहरण, अपमान, जुलूम, जबरदस्ती, मारहाणी, कापाकापी, लुटालूट, घोडे, धनधान्य, स्त्रिया सगळ्यांची लुटालूट, मंदिरांची तोडफोड हाच होता. अंतःकरणात असंतोष दिसत होता. सुरखंडनी दुर्गे, उदंड दंड महिषासुर मर्दिनी जगदंबे, महाराष्ट्र धर्म रक्षिके, बये दारुघर, दारुघर, दारुघर. दारी उभा मी आई कधीचा काजून गेलो पार, सांग भवानी तुझं विन आम्हा कोण असे आधार. दारुघर बया आता दारुघर बया, दारुघर बया आता दारुघर बया, दारुघर बया आता दारुघर बया, दारुघर बया आता दारुघर बया. निजलीस आई आज कुठे तू कशी तुला जागवू, स्वातंत्र्याची तहान माझी सांग कशी भागवू. स्वातंत्र्याचे अमृत देईन असे मागणे फार, स्वातंत्र्याचे अमृत देईन असे मागणे फार, नसे मागणे फार. दारुघर बया आता दारुघर बया, दारुघर बया आता दारुघर बया, दारुघर बया आता दारुघर बया, दारुघर बया आता दारुघर बया. आई जगदंबे भवानी माते, हे रेणुका माते, कालिका माते, हे शांता दुर्गे, रणचंडी तू, हे मा काली तू, हे महालक्ष्मी, हे मा साई, हे अष्टभुजा तू, हे कविता तू, हे तेलग लक्ष्मी, पंढरपूर वासिनी, हे सप्तशृंगी तू, हे मा काली तू. हे दारुघर बया का दारुघर बया, 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 दारुघर बया का दारुघर बया. अंधार का भिन्न अंधार. वर्षातल्या 12 अमावस्यांनी महाराष्ट्राला एकाच वेळी करायला घातला होता. वर्षामागून वर्ष अशी 250 वर्ष उलटली. अशा कभिन्न काळ्या रात्री पैठणचा राहुळा, अनाथांचा एकनाथ तळमळत होता, तडफडत होता. आणि जन जगदंबेच्या दारी हाका आरोळ्या मारत होता, म्हणत होता दार उघड, करवी रांबे दार उघड, माऊल लक्ष्मी दार उघड ग, दार उघड. हे चंडमुंड भंडासुर खंडिनी जगदंबे, उदंड दंड महिषासुर मर्दिनी दुर्गे, महाराष्ट्र धर्म रक्षिके तुळजा भवानी, दार उघड, दार उघड बये, दार उघड, दार उघड. आणि महाराष्ट्राची भाग्य भवानी जिजाऊंच्या रूपाने प्रकटली. ती शहाजी राजांच्या संसारात अवतरली. निजामशाहीची जीवापाड चाकरी करत होते. ही निजामशाही बुडवून टाकायला दिल्ली आणि विजापूरच्या शाही फौजा एक बोटात चालून आल्या. आणि केवढं आश्चर्य, शहाजी राजांनी या दोन्ही शाही फौजेची भातवडीच्या
सारी दुनिया दिपवली आणि राजे जिजाऊंना भेटायला घरी आले. राणी साहेब आम्ही दोनही बादशहांचे पराभव केले. आमची अस्मानी फतेह झाली. स्वारींना ओवाळताना आनंद होतोय. पण महाराज, बोला राणी साहेब, निसंकोच बोला. महाराज, आपण पराक्रमाची श्रद्धा करता आहात, पण कोणासाठी? हजरत जिल्हे इलाही बादशहा निजामशाहसाठी. अहमदनगरची ही निजामशाही टिकली आहे भोसल्यांच्या समशेरीवर. भोसल्यांच्या समशेरीची तारीफ आलम दुनियेत रोशन आहे. त्याच निजामशाहीच्या रोषणाईत मराठ्यांच्या लेकी सुना पळवल्या जात आहेत. प्रत्यक्ष आपल्या भाऊजाईला, आमच्या जाऊबाईंना गोदावरीवर स्नान करीत असताना मोगल सुभेदारांना पळवून नेलं. धावा धावा, वाचा वाचा म्हणून टाहो फोडला त्यांनी. काय करीत होत्या तेव्हा भोसल्यांच्या समशिरी? एकदा दैव फिरलं की प्रत्यक्ष देव सुद्धा हताश होतात राणी साहेब. याच गोदावरीवरून प्रभू रामचंद्रांची सीता राक्षसांनी पळवून नेलीच ना. पण त्या सीतेला प्रभू रामचंद्रांनी सोडवून आणलं. हताश नाही झाले ते. राणी साहेब, खेळोजी राजे भोसल्यांनी आपली बायको मोगलांच्या हातून सोडवून आणलीच की. होय, आणली. पण कशी? 2.5 लाख रुपयांची खंडणी भाऊजींनी महाबत खानाला दिली आणि मग सोडवून आणली. प्रभू रामचंद्रांनी खंडणी नाही दिली रावणाला, तर खांडोळी केली त्यांनी राक्षसांची आणि रावणाची. होळी केली त्यांनी लंकेची. राणी साहेब, महाराज, महाराज, आपल्या गोर गरीब मराठ्यांच्या लेकी बाळी, गाई वासरं घरदारा लुटली जात आहेत, मारली जात आहेत. त्यांचे आक्रोश आणि हंबरडे आपल्याला ऐकूच येत नाहीत का महाराज? नाही कसे राणी साहेब, नाही कसे. पण आम्ही काय करावं? आपण काय करू शकत नाही महाराज. आपण काय करू शकत नाहीत. केवढा पार्थ पराक्रम आहे आपल्या समशेरी. आपण मनात आणलं तर विश्वामित्राप्रमाणे प्रतिसृष्टीच निर्माण कराल. आजच दिल्लीच्या आणि विजापूरच्या दोनही बादशहांचे पराभव केलेत आपण, आणि एक निजामशाही वाचवली. महाराज, आपण एवढं करू शकता तर मग आपण स्वतःच या मराठी मुलखाचे बादशहाच का होत नाही? राणी साहेब, अशा प्रचंड दिग्विजयाचे स्वप्न आपल्याला पडतच नाहीत का महाराज? अशी स्वप्न आम्हाला पडतात राणी साहेब, अशी स्वप्न आम्हाला पडतात. पण ती पडू लागली की आम्ही दचकून जागे होतो, भानावर येतो. अशी स्वप्न आम्हाला पेलत नाही. 12 पिढ्यांची गुलामगिरी भिजली आहे आमच्या रक्तात आणि या तलवारीत. राणी साहेब, आपल्या मनात तरी काय आहे? जिजाऊंच्या मनात आणि स्वप्नात फडकत होते बंडाचे झेंडे. आई जगदंबे पाशी त्या एकच दान मागत होत्या, उन्मत्त ही सिंहासने चिरफाडण्याचा सामर्थ्य दे. उन्मत्त ही सिंहासने चिरफाडण्याचा सामर्थ्य दे. निर्दालण्या या दैत्य झुंडी अंबिकेवर दान दे. निर्दालण्या या दैत्य झुंडी अंबिकेवर दान दे. अंबिकेवर दान दे. आणि मोगरा बहरला. शहाजीराजांनी ओळखलं, सया सजनींना उमगलं, राजांच्या जिजाऊला डोहायला लागले. शिवायच्या सहवासात जिजाऊ बेचैन होत्या. त्यांच्या अंतकरणात महाभारताचे आधार फडफडत होते. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील वारे त्यांच्या उमसणाऱ्या काळजावर एक वेगळीच फुंकर घालत होते. तेवढ्यात
तेवढ्यात एक भयंकर बातमी शिवनेरीवर येऊन कोसळली. राणी साहेब घात झाला. राणी साहेब, काय झालं पंत? आपले वडील राजे लखोजी जाधवराव आणि आपले 2 सख्खे भाऊ देवगिरीच्या किल्ल्यावर दग्याने ठार मारले गेले. काय? कोणी? निजामशहानं, प्रत्यक्ष निजामशहाने भर दरबारात मारेकरी घालून त्यांना ठार केले. निजामी फौजेचा आपल्या माहेरावर छापा पडला. आई, सारं घर उद्ध्वस्त झालं. आई. राणी साहेब 2 दिवस झाले आपण काही खाल्ले नाही. थोडे तरी खाऊन घ्यावे. भूक नाही असं म्हणून कसं चालेल? मला भूक लागली आहे पंत, भयानक भूक. पण मला अन्न नको, पक्वान्न नको. मला सूड हवाय. सूड हवाय माझ्या वडिलांच्या आणि माझ्या भावाच्या झालेल्या कत्तलीचा. मला सूड हवाय पुण्यात आणि मावळात शाही फौजांनी पेटवलेल्या वडग्याचा. सूड हवाय माझ्या जाऊबाईच्या झालेल्या बेअब्रूचा. एका सीतेचं अपहरण झालं तर 14 चौकडीचा तो रावण त्याच्या लंकेसकट धुळीस मिळाला. एका द्रौपदीच्या खेचल्या गेलेल्या पत्राचा सूड घेण्यासाठी कुरुक्षेत्रावर रणयज्ञ झाला. आणि आज जय अंबे जय भवानी भवानी. हे जगदंबे, 13 वर्ष केस मोकळे सोडून सुडासाठी घुमत असलेल्या द्रौपदीला तू जोगवा घातलास. जय अंबे जय भवानी भवानी. कंसाचा सूड घेण्यासाठी देवकीला तू जोगवा घातलास. जय अंबे जय भवानी भवानी. कौसल्याला जोगवा घातलास. जय अंबे जय भवानी भवानी. आता तू मला जोगवा घाल. जय अंबे जय भवानी भवानी. तुझ्या वज्र कंकणाचं आणि मळवटाचं बळ मला दे जगदंबे. जय अंबे जय भवानी भवानी. या रावणांच्या मुंडक्यांनी तुझी ओटी भरी. जय अंबे जय भवानी भवानी. हे महिषासुर मर्दिनी, मला जोगवा घाल, जोगवा घाल, जोगवा घाल. जोगवा घाल जोगवा घाल जोगवा घाल जोगवा घाल. भोसल्यांची शिवाई जोगवा घाल. जोगवा घाल जोगवा घाल कंकाची येसाई जोगवा घाल. जोगवा घाल जोगवा घाल. माणूसरुची तानाई जोगवा घाल. जोगवा घाल जोगवा घाल. चेतांच्या सोंचाई जोगवा घाल. जोगवा घाल जोगवा घाल. शितोळांचं शिवाई येसाची कंकाची जोगवा घाल. जोगवा घाल. जोगवा घाल जोगवा घाल. जोगवा घाल जोगवा घाल. जोगवा घाल जोगवा घाल. जोगवा घाल जोगवा घाल. मराठी मुलकातल्या साऱ्या कुलदैवता जणू घागरी फुंकीत फुंकीत शिवनेरी भोवती नाचत होत्या. हा शिवनेरी वसला होता भीमाशंकराच्या किर्ण जटात आणि नाणे घाटाच्या भयान ओठात. महिन्या मागून महिने उलटत होते. जिजाऊंचा संताप त्यांच्या गर्भात उतरत होता. फाल्गुनाच्या काळख्या तृतीयेची ती रात्र होशियार, होशियार. अवघा महाराष्ट्र जणू एकमुखानं माय भवानीला साकडं घालत होता. दार उघड बये, दार उघड, दार उघड, दार उघड. आणि अखेर ती शुभघटिका जवळ आली. सुईणी जिजाऊच्या दालनाकडे धावल्या. काय 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 काय? मुलगा मुलगा मुलगा. मराठ्यांच्या महालक्ष्मीला पुत्र झाला. पुत्र सह्याद्रीला झाला. पुत्र महाराष्ट्राला झाला.
ऐकले आणि गोड बातमीची कुणकुण सगळ्यांनाच लागली. ठेवू का? या राज या. काय नाव ठेवलं सांगू? सांगा ते. शिवाजी. या की. झोका द्यायचं तुम्ही. झुलवा पाळणा पाळणा पाळ शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा पाळ शिवाजीचा चंद्र जसा आईत्र शोभतो पुत्र जिजाऊचा चंद्र जसा आईत्र शोभतो पुत्र जिजाऊचा झुलवा पाळणा पाळणा पाळ शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा पाळ शिवाजीचा गाली ती गलावून बाळा काजळ काला डोळा उंची अंगण घालून त्याच्या पायी घुंगरवाळा गाली ती गलावून बाळा काजळ काला डोळा उंची अंगण घालून त्याच्या पायी घुंगरवाळा राजसरुपण डोई टोपण पावन चुकतो जाळा लिंब लोण उतराग लवकर दुष्ट लागल बाळा राजसरुपण डोई टोपण पावन चुकतो जाळा लिंब लोण उतराग लवकर दुष्ट लागल बाळा कौसल्येचा राम सावलाल यशोदेचा झुलवा पाळणा पाळणा पाळ शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा पाळ शिवाजीचा जो जो रे माळा जो जो रे जो जो रे माळा जो जो रे जाग रे बाळा जाग रे घुमत रे झटपट चौघडे लेडीच्या सदरेवर भगवा झेंडा फडफडे सागराचे चिरे हलखले सह्याद्रीचे गडे तुझ्यासाठी मावळे मर्द मराठे खडे आजू गवला सोडीन भीन व्यानवलाईचा झुलवा पाळणा पाळणा पाळ शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा पाळ शिवाजीचा चंद्र तुझा आईत्र शोभतो पुत्र जिजाऊचा चंद्र तुझा आईत्र शोभतो पुत्र जिजाऊचा झुलवा पाळणा पाळणा पाळ शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा पाळ शिवाजीचा क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की थँक्यू व्हेरी मच. चालू करा. शहाजी महाराज की जय. आस्ते कदम वज्रचुडा अलंकित पुण्य श्लोक राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांचा जिजाऊ मासाहेबांचा महाराज राजा श्री विराजित शुक्ल कुलमंडित प्रौढ प्रताप पुरंदर शास्त्रीय कुलवंश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत योगी श्री श्री राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज